दादा तोंडानं बोलायचं. हां, नाव काय तुमचं? गौतम. पूर्ण नाव सांगा. गौतम विश्वनाथ सय्यदराव. गाव कुठलं तुमचं? आटनूर. बरं, घराकडे जायचं का तुम्हाला? घराकडची तर नको म्हणतात ना तुम्हाला घ्यायला. ताईचं नाव काय तुमच्या? स्वाती नाव आहे. भाऊ आहे का तुम्हाला आणखीन एक? काय नाव त्याचं? काय? गौतम आणि उत्तम. वडिलांचं नाव काय तुमच्या? विश्वनाथ सय्यदराव. बरोबर आहे. आईचं नाव काय? आठवण येते का आईची? जायचं घराकडं. मग घरचे घ्यायला तयार नाहीत ना तुम्हाला? तुमच्या ताईला बोललं, जवळपास कमीत कमी तुमच्या ताईला 100 वेळेस कॉल केलाय की बाबा गौतम तुमचा आमच्या जवळ आहे. तुमच्या ताईनं पण तुम्हाला बोलली पाठीमागे घ्यायला येते असं आम्हाला दर महिन्याला म्हणते की बाबा माझ्या भावाला घ्यायला येते असं तसं म्हणते, पण तुम्हाला घ्यायला येत नाही कोणी. तुम्हाला काय वाटतंय घरचे सांभाळतील का तुम्हाला? सांभाळतील. मग जायचं घराकडं. आता मी तुम्हाला पाठवायला तयार आहे, पण कसं आहे तुमच्या घरचे सांभाळण्यासाठी तुम्हाला तयार नाहीत. बरोबर आहे. आता मी तुम्हाला जर घरी नेऊन सोडलं तर तुमच्या गाववाले काय म्हणतात की बाबा, तुमच्या गाववाल्याला बोललं मी की बाबा हा असं मनोरुग्ण आपल्या इथं आहे, मग याला घराकडे पोचवायचं, तर पोचवत आपण आपल्याला हेल्प करा. ते म्हणते दादा तुम्ही जर आम्हाला म्हणजे हेल्प मागितली आणि तुम्ही जर त्याला आणून सोडलं इथं घरापर्यंत पोचवलं तर त्याच्या घरचे म्हणजे ते तुमची बहीण जी आहे तुम्हाला परत परत कुठं तर नेऊन बाहेर सोडते म्हणून, कुठल्या बी ट्रॅव्हल्समध्ये बसवते म्हणून, कुठं तर सोडून देते म्हणून. बरोबर आहे काय? बरोबर आहे. तुमची ताई तुम्हाला घराबाहेर नेऊन सोडते. असं काय वागते ताई तुमची? तुम्हाला बुखार आलते. बरं, बघा यांच्या बोलण्यावरून ओळखा की हा मनोरुग्ण कसं आहे. आणि याच्या थोडक्या क्षुल्लक कारणामुळे, म्हणजे थोडकं काय यांचा प्रॉपर्टीचा विषय असं मी गाववाल्याकडून ऐकलो यांच्या, म्हणजे परभणीमध्ये आटनूर एक गाव आहे आणि या गावामधला हा तरुण आहे. तर याची बहीण याला याच्या घरापासून वंचित ठेवली आहे. आता कारण काय आपल्याला काय माहिती नाही. याची बहीण आपल्याला बोलली पण की बाबा माझ्या भावाला सांभाळा, मी घ्यायला येते, आमचे वडील आई आजारी असतात, असं तसं काही काही बोलली. पण मला काय म्हणायचं आहे, जवळपास 1 वर्ष झाला हा मनोरुग्ण माझ्या जवळ आहे, तर याला बघण्यासाठी सुद्धा कोण आलं नाही. म्हणजे याची बहीण आली नाही. याच्या बहिणीला माहिती आहे सगळी की बाबा हा व्यक्ती माझ्या जवळ आहे, कसा आहे, तब्येत आहे ठीक, बरोबर. तिला सांगितले बा आम्ही सांभाळतो, तुमचा भाऊ पळून गेला, काय झालं केलं तर त्याला जिम्मेदार तुम्ही असाल. कमीत कमी विचारली पण नाही याच्या बहिणी की माझा भाऊ आहे तुमच्याकडं की त्याला काय झालं. आता जवळपास 2 महिने झाला आजारी होता, आता व्यवस्थित झाला आहे. कारण रस्त्यावर फिरणाऱ्या माणसाचं तुम्हाला माहितीच आहे, त्याला काही होऊ शकतं, कुत्रं चावलेलं असतं, काही म्हणजे त्यांना जेवायला भेटलेलं नसतं, तो कशा प्रकारे आजारी आहे तुम्हाला तर माहितीच असतं, तो मानसिक आजारात असतो. मग आपण सांभाळतो वेळेस थोडा प्रॉब्लेम झाला होता, पण आता व्यवस्थित आहे, नंबर 1 जीवन जगतोय आपल्याजवळ. पण शेवटी कसं आहे आपल्या घराकडे गेलेलं कधी पण ऐकत नसते, पण सांभाळणार कोण नाही, आता पर्याय नाही ना याला. गौतम भैया काय सांगायचं का घरच्याला? काय सांगायचं आहे? खुश राहायला म्हणून सांगायला जायचं का? आता घराकडे जायचं तुम्हाला, बरोबर आहे, जायचं का नाही? इथं राहवट ना? हा, का बरं राहवटत नाही? असंच म्हणजे तुम्हाला जेवायला देत नाही का इथं? जेवलतो काय? हां, जेवायला देतात ना? हा, व्यवस्थित जेवायला देतात. बरं, त्याचं मग तुमच्या घरचे सांभाळतील न सांभाळतील याच्याशी आपल्याला काही घेणे देणं नाही. तुम्ही आमच्यापाशी, आम्ही तुम्हाला नंबर 1 सांभाळत राहतो का आमच्याजवळ? राहतो. घराकडे जायचं म्हणत ना? जाणार नाही आता? बरं, चला नमस्कार करा. नमस्कार, हात जोडून करायचं नमस्कार. चला परत एक वेळेस म्हणा ताई मला घ्यायला या म्हणा. नक्की जायचं आहे? आठवण कोणाची ते घरच्यांची सांगा बरं. आई वडिलांची. ते ताईची आठवण येत नाही? येते का? चालतंय, जाऊ बसा.